तर उमेदवारांची धाकधूक, स्ट्रॉंग रूमची सुरक्षा या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहतो। धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूम मध्येच ईव्हीएमची पडताळणी केल्यानं गोंधळ। न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या 3 प्रभागातील निवडणुकीसाठी आयोगाकडून मशीनची पडताळणी उमेदवार किंवा पक्षाला सूचना न देता पडताळणी केल्यानं दोन्ही शिवसेना कार्यकर्त्यांकडून प्रशासनाला जाब विचारत गोंधळ। आजपासून दोन्ही शिवसेनेचा खडा पहारा। भंडाऱ्याच्या तुमसरमधील स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये 12 पोलिसांचा बंदोबस्त आणि 7 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूमसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात। जळगावच्या 40 गावातही ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर खासगी सुरक्षा रक्षकांचा पहारा। मवियाकडून खासगी गणवेशधारी सुरक्षा रक्षक तैनात। भाजपा मविया उमेदवारांकडूनही वारंवार स्ट्रॉंग रूमची पाहणी। स्ट्रॉंग रूम बाहेर एसआरपीएफ आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात। जामनेरमध्ये शिवसेना आणि पवार पक्षांच्या कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांसह जामनेर येथे स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। बीडच्या अंबेजोगाईमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। स्ट्रॉंग रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह 10 स्थानिक पोलीस आणि 1 पोलीस अधिकारी स्ट्रॉंग रूम बाहेर तैनात आहे। धाराशिवच्या भूममध्ये स्ट्रॉंग रूम भोवती पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। नगरपालिकेसाठी आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली। कार्यकर्त्यांकडूनही बंदोबस्ताचा आढावा घेण्यात येतो। बुलढाण्यात स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। इमारतीच्या मागील बाजूसही पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली। परिसरावरती सीसीटीव्हीची निगराणी जी आहे ती पाहायला मिळते। परभणीच्या पाथर्डी येथे स्ट्रॉंग रूमवरती अपक्ष उमेदवारांचा पहारा। स्ट्रॉंग रूमच्या परिसरातच अपक्ष उमेदवार खदीर बापू यांचं नमाज पठण। प्रशासनावर विश्वास, मात्र ईव्हीएम संदर्भात बातम्या सुरू असल्यानं खबरदारी म्हणून पहारा देत असल्याचं स्पष्टीकरण। तर महाराष्ट्रातील अनेक स्ट्रॉंग रूम बाहेर सीसीटीव्हीची नजर पाहायला मिळते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीच्या मतपेट्या विहित गावातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या आहेत। स्ट्रॉंग रूमला 2 लेअरमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत। ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी एसआरपीएफ तर बाहेरच्या बाजूला पोलिसांचा बंदोबस्त आहे। हिंगोलीच्या कळमनुरीतील स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूम परिसरावरती 15 सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर जी आहे ती ठेवण्यात येते। गडचिरोलीमध्ये 3 नगर परिषदा निवडणुकीतील ईव्हीएमसाठी 2 स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले आहेत। गडचिरोली पोलीस, नक्षलवादी विरोधी पोलीस पथक आणि एसआरपीएफच्या जवानांची स्ट्रॉंग रूम बाहेर गस्त पाहायला मिळते। आतमध्ये कुणीही प्रवेश केल्यास सायरन अलर्टची व्यवस्था आहे। सातारा एमआयडीसी परिसरातील ईव्हीएम मशीनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे। स्ट्रॉंग रूम बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। उमेदवार कार्यकर्त्यांसह सीसीटीव्ही 24 तास स्क्रीनची सोय करण्यात आली। पुण्यातील लोणावळा परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला पुणे ग्रामीण पोलिसांचा खडा पहारा पाहायला मिळतोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 24 तास पोलीस तैनात करण्यात आले। अहिल्यानगरच्या जामखेड येथील ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खडा पहारा ठेवण्यात आलेला आहे। निकालामध्ये कुठलीच गडबड होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येते।